JNPAची मुंबईशी जोडणाऱ्या ई-स्पीड सेवेच्या ट्रायल रनला शुक्रवारपासून सुरुवात झाली। त्यामुळे येत्या 2 ते 4 दिवसात JNPA मुंबई सागरी मार्गावर ही प्रवासी वाहतूक सुरू होऊन तासाचा प्रवास 35 ते 40 मिनिटातच होणार आहे। उरण नेरूळ रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर JNPA मुंबई सागरी मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे। त्यामुळे JNPA मुंबई या सागरी प्रवासी मार्गावरील बोट सेवेचा खर्च परवडेनासा झाल्याने आणि प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट लाकडी बोटी खर्चिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त नसल्याने JNPAने ई-स्पीड बोटीचा पर्याय निवडला आहे। प्रदूषण विरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या 2 ई-स्पीड बोटींचे कंत्राट माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला आहे। 10 वर्ष ई-स्पीड बोटींची सेवा पुरवण्यासाठी JNPAने 37,89,94,190 रुपये खर्चाची तरतूदही केली आहे।